पर्यंत पूर्ण होईल, वाहतुकीला खुला होईल. म्हणजे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केलं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। कोविड काळात नवी मुंबईकरांची औषधं आणि ऑक्सिजन चोरून आता 14 गावांचा भार नवी मुंबईकरांवर लादल्याचा आरोप वनमंत्री नाईकांनी केलाय। नवी मुंबईकरांच्या हक्काचं पाणीही चोरण्यात आलं असून आगामी महापालिका निवडणुकीत याचा हिशोब द्यावा लागेल असा इशारा गणेश नाईक यांनी दिलाय। कोविडची औषधं चोरली, रेमडेसिवीर जी अत्यावश्यक औषधं नवी मुंबई करता आली, ती औषधं चोरून नेली। सिडकोचा कारभार नवी मुंबईमध्ये, शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे, पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे? मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये। नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला। स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले। मी ते ओपन हाऊसमध्ये बोललेलो आहे आणि आज पुन्हा बोलतोय। मुंबई महापालिका